महावितरणाची थकबाकी 1,00,000 कोटी आहे, कारण मोफत विजेच्या घोषणेमुळे कृषी पंपाचे 75,000 कोटी थकलेले आहेत। वीज बिल वसुलीकडे महावितरणाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील वीज ग्राहकांकडील महावितरणाची थकबाकी तब्बल 98,000 कोटींवर पोहोचली आहे। यामध्ये कृषी पंपाचे 75,000 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती समोर आली आहे। लोकसभा विधानसभा निवडणूक प्रचारात सरकारकडून झालेल्या मोफत विजेच्या घोषणेमुळे महावितरणानं वसुलीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हा आकडा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे। 2023 आणि 24 वर्ष कृषी पंप 67,000 कोटी तर घरगुती 1,800 कोटी थकले। तर वर्ष 24 आणि 25 75,000 कोटी कृषी पंपाचे थकलेत, 2,500 हे घरगुती विजाचे थकलेत। एका बाजूला शेतकऱ्यांना म्हणायचं वीज बिल भरू नका आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला वीज वेळेवर द्यायची नाही आणि थकबाकी वाढली अशी ओरड करायची। मुळामध्ये ही जी थकबाकी आहे ती खरी थकबाकी नाही आहे। अनेक दिवसापासून आम्ही मागणी करतोय की शेतकऱ्यांना वीज वापरली किती, त्याचं बिल झालं किती, त्याच्यावर 18% व्याज आकारणी करून तुम्ही पोकळ व्याजाची आकारणी किती केली आणि इतरांनी चोरलेल्या विजेचं जे काही तुम्ही सगळं नाव शेतकऱ्यावर टाकलेलं आहे त्याचा पहिल्यांदा लेखाजोखा सादर करा। सत्यशोधन समितीनं अहवाल देऊन 5 वर्ष झाली आणि तो अहवाल असा होता की शेतकऱ्यांच्याकडे दाखवली जाते तेवढी वीज शेतकऱ्यांनी वापरलेली नाही।